नमस्कार. भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात संपदा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. भविष्यावर काही बोलण्यासाठी तुम्ही आधी प्रश्न तर विचारले पाहिजेत. मी एकटी किती पुरी पडणार? आणि ते तुम्ही काम बजावताय कारण तुमचे ईमेल्स आम्हाला मिळत आहेत आणि त्याच्यात असंख्य प्रश्न सापडत आहेत. त्या प्रश्नांपैकी जे जे महत्त्वाचे प्रश्न एकेका भागात आम्ही चर्चा करणार आहोत त्यातला आजचा कोणता आहे ते मी सांगते, पण थेट प्रश्न विचारते शरदजींनाच. शरदजी, पत्रिकेमध्ये योनी दोषाबद्दल आपण बोललो, नाडीबद्दल माहिती घेतली किंवा अन्य सगळ्या भागांबद्दल, पण आता मला एक शंका माझी मिटवा, प्रेक्षकांची पण शंका आहे की गणदोष म्हणजे काय असतं? म्हणजे देवांचे गण असतात त्याच्याशी याचा संबंध आहे? त्याचा काही याच्याशी संबंध नाही, पण एक सुरुवातीला खुलासा करतो. तुम्ही जेव्हा 18 गुण बघताना तर गण कव्हर होतो. तुमचे 18 गुण जमले तर गण वेगळा बघायला लागत नाही. 18 गुण पाहून सुद्धा वेगळं काय बघायला लागतं? षडाष्टक, एकनाड आणि भौमदोष म्हणजे मंगळाचा दोष, हे वेगळे पॉईंट आहेत. पण गण हे नक्की काय दाखवतो? तर बघ, आपल्या मॅरिड लाईफमध्ये आपल्याला जी व्यक्ती आवडते ना, ते मैत्रिणीनं तो विचारून बघ, तुला जे आवड आहे की माझा जोडीदार असा असावा, तोच मैत्रिणीचा नसेल. उदाहरण देतो म्हणजे काय, तूळ राशी 12 राशीमध्ये इतकी सौजन्यपूर्ण नम्रता असलेली म्हणून शनीने आपली उच्चीची रास ठरवली. 7.5 अनेक राशींना त्रास होतो, पण तुळेला सौम्य जाते. का तुळेच्या लोकांचं वागणं कसं आहे? महापुरा माझी वृक्ष जाती परी लव्हाळे वाचती. ते वृक्ष वादळाशी मारामारी करायला जातात, पडतात, लवाळ खालीमान घालतात, तुळवाले खालीमान घालतात. कदाचित हा स्वभाव मेष सिंहधनुच्या मुलींना आवडत नाही. तुम्ही असं काय पडताना काय घेता प्रत्येक ठिकाणी? तुम्ही त्याचं भांडाभांडी करून काय मिळणार? एकमेकाची मनं दुखवणार ना. हा सगळा शांततावाद त्यांना आवडत नाही. त्यांना डॅशिंग डायनॅमिक आवडतो माणूस. मटण आणि श्रीखंड एका ताटात वाढायचं नसतं, हे ज्याला कळतं तो ज्योतिषी बरोबर मॅच करतो. मग मी इव्हन माझ्या लग्नाच्या वेळी जेव्हा एकही मुलगी पाहिली नाही, पत्रिका नीट मॅच करायचं आणि त्याबरोबर फोटो मागवायचा, तेव्हा वडील माझे म्हणाले, काय बघतोस काय आवडतो? म्हटलं तुम्हाला आज कळणार नाही. माझी जी वाटचाल मला दिसते दशेप्रमाणे, तर मी खूप वेगळ्या क्षेत्रात शिरणार आहे. संपदा, तुला आश्चर्य वाटेल, मी माझ्या ज्ञानाचं कौतुक करत नाही, ज्योतिषाने लिहून ठेवलं आहे त्याचं कौतुक करत नाही. मी नोकरी सोडून ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जाईन हे घरच्यांना सांगून ठेवलं होतं. माझा विषय फिजिक्स, नोकरी टेलिकम्युनिकेशन, केवढा पगार होता, माझं मन रमलं नाही. मला कायम एकच अशा प्रकारची उत्सुकता होते, माणसं प्रारब्ध का भोगतात? इच्छा नसताना माणसाला हॉस्पिटलमध्ये डांबतात, तुरुंगात डांबतात. तो अभ्यास करावा असं वाटला, मग त्याला साथ दिली अशी पद्धती पाहिजे, मग तिचा स्वभाव धार्मिक पाहिजे. आणि जेव्हा मी केव्हा तशी पत्रिका आली तर मी आज सगळ्यांना जाहीर सांगतो की हा ज्योतिषशास्त्राचा विजय आहे की तो स्वभाव मी ह्या आधाराने पाहिला आणि बरोबर मॅच झाला. धार्मिक माणसाला धार्मिक पत्नी ही खूप साथ देते. आणि म्हणून गुरुचरित्रात म्हटलंय, शांत पत्नी नाही ज्याचे घरी, अरण्य नाही त्याची दोरी. आता आम्ही जेव्हा जातो त्याला लोकांना कळते, तीर्थयात्रा लोक वृद्धापकाळात करतात, आम्ही लग्न झाल्यापासूनच तीर्थयात्रा करतोय, पण सतत वाडी औदुंबर हे ते इतकी बोलावणे वगैरे येतात फॉरेन. म्हटलं नको बा, माझं मन इथं रमतं. हे लक्षात घ्या, आमचे स्वभाव मॅच झाले, तो गण. मग हा स्वभाव मॅच झाला नाही तर काय होतं? अगदी उलटच घडतं. त्याचं एक उदाहरण देतो. म्हणजे काय, मिथुन राशी ही अतिशय जिंदादिल आनंदी माणसांची राशी आणि कुंभ राशी सखोल ज्ञानाची राशी. कुंभ राशीच्या एखाद्या स्त्रीला खूप अभ्यास करायचे, PhD करायचे, वेगळ्या विश्वात ती आहे. ती बघते आपला नवरा काय पोरकटपणा काय करतो, येता जाता मस्करी करतो त्या लहान मुलांच्या मध्ये. तो म्हणून माझा स्वभाव आहे, मला गंभीर होणं नाही आवडत. आणि एका स्वभावात डिवोर्स झालेले मी पाहिले. आता कुंभ राशीची बाई आणि मिथुनेचा माणूस यांनी ज्युडिशियल सेपरेशन घेतला तर ते म्हणाले, या माणसावर मी नाही राहू शकणार. कुठेतरी मला त्याची साथ बौद्धिक पण मिळाली पाहिजे. हा स्वभाव नक्की गण दाखवतो. बरं, पण माझ्या मनात आत्ता एक पटकन प्रश्न आला की ज्या स्वभावाने शांत नाहीत अशा स्त्रियांचं लग्न मग कुठे झालं पाहिजे याचं? आता अशा स्त्रियांना सरळ करणारा जो माणूस आहे त्याच्याशी झालं पाहिजे. उदाहरण घेऊ आपण, एखादी मुलगी सिंह राशीची आहे किंवा मेष राशीची, ते वाईट नसतात, पॉझिटिव्ह असतात, डॉमिनेटिंग असतात. आपल्या नवऱ्याने कोणाशी बोलायचं नाही,
फोनवर कोणाशी बोलतोय स्वतः ते अशा प्रकारचं नवऱ्याला पण आवडत नाही. जातो म्हणतो मी पब्लिक फील्डमध्ये नाना तऱ्हेच्या लोकांचा संबंध येतो, मी कसा वागतोय तुला कळतं की नाही, तुला काही संशय आहे का नाही, पण ते त्यांना पटत नाही, डॉमिनेटिंग असतं. मग तिथे एखादा वृश्चिकवाला असतो, तो असं काही आपली पर्सनॅलिटी मेंटेन करतो की ती सरळ राहते, पण संपदा त्यात मजा नाही. बायकोला सरळ करणे असा आमचा धर्म शिकवत नाही, तिच्यावर प्रेम करणं शिकवतो. गण पाहिल्याबरोबर कळतं ह्यांचे स्वभाव मिसमॅच होत आहेत का मॅच होत आहेत, आणि मोठी जबाबदारी ज्योतिषावर असते. 18 गुणात ते कव्हर होतं, पण मी तुला आणखी गणाचं विस्ताराने सांगणार आहे. का तर देवगण, मनुष्यगण, राक्षसगण असे शब्द येतात आणि लोकांच्या डोक्यात उगीच बसलंय. तर बाई हे कार्यक्रम ऐकल्यावर तिला कळतं, सहज नवऱ्याची पत्रिका बघतं, राक्षस, अरे बापरे मी राक्षसाचे लग्न केलं. त्या अर्थाने राक्षस बघायचा नाही तर की हा देवगण आहे म्हणून लगेच त्याला रोज नमस्कार देव राहतो. देवगण म्हणजे सात्विक, मनुष्यगण म्हणजे राजस आणि राक्षसगण म्हणजे तामस. म्हणजे यातला कुठलाही गण हा वाईट नसतो, पण त्याला बरोबर मार्गावर आणणारे दुसरे जोडीदार असायला लागतो किंवा ऍडजस्ट करणं. बरोबर. याच्याविषयी आपण बोलूया आणि ते गण काय आहेत मला जाणून घ्यायचंय, मी याच्यात कुठे बसते हे बघायचं. पण एक प्रॉमिस मला कर, आता तुझं लग्न झालंय, घरी जाऊन गण बिण बघायचं. पण हा अभ्यासाचा विषय आणि ऐकून घ्यायला आणि समजून घ्यायला मजा येते. ज्यांची लग्न व्हायची आहेत ना त्यांनी अगदी अवश्य ऐकलं पाहिजे. बरोबर. ज्यांची झाली आहेत त्यांनी बेटर लक नेक्स्ट बर्थ. बरोबर. की देवगण, मनुष्यगण, राक्षसगण याच्याप्रमाणे स्वभाव, तर त्याच्यात आणखीन खोलात शिरून सांगा. तुला पण हे असं आश्चर्य वाटत असेल ना की एक एक शब्दाने केवढी रहस्य खोलतायत. खोल खोल जातोय आपण डोहामध्ये आणि त्याने एवढी माहिती मिळते, ती घेऊन लग्न करणं खूप ॲडव्हायजेबल होईल. तर ह्या गणामध्ये मी तुला पहिल्यांदा सांगितलंय स्वभावाचं फार महत्व आहे. बायका नेहमी विचारतात, ए कसा आहे का स्वभाव तुझ्या मिस्टरांचा, तर लाज नाही वाटतं का मा की बाबा असं आहे, व्यसनी येते, असं खूप छान आहे मनमिळव. पण बायका नेहमी काय सांगतात, मला खूप आवडतो, म्हणजे मला मॅच व्हायला पाहिजे. मग पहिला जर आपण पाहिलं तर देवगण म्हणजे सात्विक आहे. काही माणसं सात्विक असतात म्हणजे काय, आता मी सात्विक आहे स्वतःचं कौतुक करत आहे. मला शूटिंगहून आलो, कुठून आलो आणि पहाटे 3 वाजले तरी मी 5 म्हणजे 5ला जागेल. सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून दत्त महाराजांच्या समोर बसल्याशिवाय मला चैन पडत नाही. गुरुचरित्राची मग होईल तेवढा एखादा अध्यायवर. हा लोक मला काय विचारतात, पुन्हा पुन्हा तेच वाचताय तुम्ही. म्हटलं पुन्हा पुन्हा वाचल्यावर मला वेगवेगळे अनुभव येतात. तो पहिला वेद आहे, तो इतकं गुरुचरित्राचं महात्म्य आहे. आणि मी चिंतन करतो, नुसतं वाचन नाही करत. आजच्या अध्यायात काय सांगितलंय, अरे दत्तप्रभू किती परमदयाळू आहेत, असा एक सगळा मनाचा भाग आनंद हा माझा गुण देवगणात मोडतो. आता हे एखाद्या माझ्या राक्षसगणाच्या बायकोला आवडणार नाही. आज रविवार आहे आणि तुम्ही आजही 5 वाजता उठून देवघरात जाऊन घंटा बडवताय सकाळी आणि ते वाचताय, तर माझी गोडी तिला कळत नाही आहे. त्यामुळे राक्षसगणाच्या लोकांना जे आवडेल किंवा मनुष्यगणाच्या लोकांना जे आवडेल, मनुष्यगण राजस आहे. मनुष्यगणाच्या लोकांचं म्हणणं काय, पहाटेच कशाला 5ला उठायला पाहिजे, सावकाश उठूया, पेपर वाचू, टोस्ट बटर वगैरे काहीतरी खाऊ, 10-11ला मग जरा तामानानं पूजा करून टाकतो. कोणी सांगितलंय पूजा करायला, देव थांबलेले नाही तुमच्या, आणि पूजा करायची पण एक वेळ आहे प्रातःच. मग इथेही प्रॉब्लेम होतो. नवरा आपला उठून पहाटे देवघरात जाऊन असं करतो आणि हिला मग चैन पडत नाही. मग त्याची नेमकी मनुष्यगणाची बायको नाराज होते की मग सकाळी चला आपण गप्पा म्हणून चहा वगैरे घेऊन जरा राऊंड मारून येऊ. मग तो तिला तत्त्वज्ञान सांगायला लागतो की शरीर किती अनित्य आहे. माणसं बघतो आपण रोज कसे मरतात बॉम्बस्फोटात वगैरे. तर महाराजांनी सांगितले, वय तरुण आहे, शक्ती आहे, तोपर्यंत तुम्ही साधना करून घ्या. ते तिला प्रवचन आवडत नाही. इथे तुझ्या लक्षात येईल, सात्विक माणसं लाईफ आफ्टर डेथचा पण विचार करतात. सात्विक माणसं विचार करतात, माझ्या खिशात एक मोबाईल आहे, मी गुपचूप अंधारात कुठेतरी जाऊन फोन फिरवला तर रेकॉर्डिंग होणार आहे, मला बिल येणार आहे. तसं मी जी कर्म करतोय आत्ता त्याचं वॉच करतोय कोणतरी, माझ्यावर सतत नजर आहे हे कळलं की मनुष्य छान वागतो. आणि म्हणून वाटेल तसे हे ज्योतिषी लोक सल्ले देतात, त्यापेक्षा त्याने एवढंच सांगावं, तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं, तुमच्या इष्टदेवतेची आराधना करत राहा. माझ्या प्रत्येक कामावर त्याचं लक्ष आहे.
आणि मग गुरुचरित्रात एक ओवी आहे, भगवंताची जयास प्रीती आपण वर्तावे तेनेच रीती. मग तुम्ही बायका काय करता, नवऱ्याला जे आवडतं ते करता. नवरा कधीतरी सहज जेव्हा बोलतोय तू उकडीचे मोदक छान करतेस, ती प्लेजर सरप्राईज देतेच त्याला. तसं आमच्या नवऱ्याला जसं आम्ही सांभाळतो तसं परमेश्वराला काय आवडतं ते करायचं. ही सात्विक माणसाची वृत्ती. मनुष्यवाला म्हणेल कोणी पाहिलाय देव आहे असं समजून तुम्ही किती टेन्शन घेता. कोणी पाहिलाय म्हणू नका, एकतेने जाना है रे भाई. आणि मग 1 वर्षाचा हिशोब मागायसाठी जेव्हा इन्कम टॅक्स ऑफिसर बोलवतो तेव्हा घाम फुटतो. संबंध आयुष्याचा हिशोब जेव्हा देण्याची वेळ तेव्हा काय होईल. हा केवढा संपदा फरक पडतो विचारामध्ये. म्हणून ही एन्जॉय करणारी मनुष्य गणाची माणसं आणि खूप पुढचा विचार करणारी देवघराची माणसं त्याच्यात मतभेद होतात. मग ती पण म्हणते माझा नवरा खूप चांगला आहे, सात्विक आहे, निर्व्यसन आहे, पण नाही आवडत मला, माझी वेवलेन मॅच होत नाही, मला खूप रोमॅन्टिक, हसतमुख, इंटेलेक्च्युअल असा पाहिजे होता. हे गणामुळे कळतं. पण हे 3 गणातच विभागणी व्हावी इतकं ढोबळ हे असतं का, त्याला एक वेगवेगळे स्तर बाकीचे असतात? आहेत ना, बाकीचे पॉईंट जे आपण नाडी, राशी, षडाष्टक बघतो, 18 गुणामध्ये पण हे करतो, पण बेसिक स्वभाव 3 आहेत, सत्व रज तम. त्याच्यातही विभागणी झाली आहे. तुझा प्रश्न बरोबर आहे की देवगणाचा माणूस नेहमीच असा मिळेल का, तर नाही. मग त्याचा मंगळ कदाचित बलवान असेल तर तो तापट होईल, पण इतका तापट होणार नाही की खून करेल. हा असा विचार करून पुढे सगळी पत्रिका तौलनिकदृष्ट्या बघायला लागते. म्हणून एकदा ज्योतिषी जर पत्रिका घेऊन सांगायला बसला भविष्य तर मिनिमम 2.5 तास लागतो. भाव, राशी, अवस्था, नक्षत्र, दृष्टी, योग, भावे, शत्व याचं एकत्रीकरण करून बॅलन्स करून ते रिडिंग द्यायला लागतं. असं लोक करत नाही. मला एक सांगा शरदजी, सिंह राशी म्हटलं की कसा सिंह डोळ्यासमोर येतो आणि राक्षस गण म्हटला की आमच्यासमोर राक्षस उभा राहतो. हे इतकं सोपं आहे का? एक सिंह याचा अर्थ डरकाळ्या फोडणं जसं आहे, तर खरोखर सिंहेच्या व्यक्तीला अन्याय सहन होत नाही. आणि अन्याय सहन होत नाही म्हटलं रिॲक्शन येणार, एवढाच अर्थ आहे. तो काही लगेच चिरफाड करत नाही तुमची. पण सिंह म्हणजे ससा नव्हे, एवढं तर कळतं. तसं राक्षस म्हणजे देव नव्हे. राक्षसमध्ये काय असतं तर तुला एक गंमत सांगतो. मी एकदा नागपूरला माझा प्रयोग झाला आणि 2-4 मुली मला म्हणाल्या, काका तुम्ही आमच्या हॉस्टेलमध्ये याल का, मला आमच्या मुलींना जरा भेटायचं आहे. मी नाही म्हणत नाही, तरुण पिढीवर माझं खूप प्रेम आहे. तर मी गेलो तिथे, मला माहिती 700 मुली बसलेल्या हॉलमध्ये आणि म्हणे तुम्ही दमलाय, मला मान नाही. म्हटलं मी कुठे सांगितलं दमलोय, थोडं तरी बोल. आणि बोलता बोलता मी त्यांना असं सांगितलं की म्हटलं मला नवरे लोकांचं कधी कधी आश्चर्य वाटतं की अलीकडे हे जे फॅड आले, पहिली रात्र, पहिली रात, फर्स्ट नाईट, सेकंड येत नाही का नाईट, असं मी आपलं बोलत होतो. आणि सगळ्या मुली अवाक झाल्या होत्या. म्हटलं साधा विचार करा, ज्या मुलीचं लग्न झालेलं असतं ती किती शिकलेली आहे, सासर अगदी जवळचं असो, पण आईवडिलांना सोडून जायचं आहे आपल्याला. एवढ्या मायेची पाखर इतकी वर्ष आपल्यामध्ये आता आपण निघतोय म्हणून ती आधी हळवी झालेली असते. सबंध दिवस लग्नाचा तिला एवढा स्ट्रेन झालेला असतो. अनोळख्या माणसामध्ये सासरचं जायचंय, कोण कसे बघत असतात, काही मॅनरलेस लोक असतात. अशा ह्या सगळ्या गोंधळलेल्या मनस्थितीत तिला मूड असेल का रोमॅन्टिक होण्याचा, असं मी बोललो संपदा. आणि पोरींच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं आणि म्हणाला किती खोल विचार करता तुम्ही बायकांचा. नाही म्हटलं मी स्वतः विचार करतो. आता मी हा विषयांतर एवढ्यासाठी केलं की असे पण काही पुरुष आहेत जे आपल्या स्त्रीला खूप मान देतात आणि स्ट्रिक्टली घरात सांगितलेलं असतं की ही माझ्यासाठी घरात आलेली आहे, काय याच्याविषयी तक्रार असेल तर मला सांगा, डायरेक्ट कोणी काय बोलू नका. त्या मुलीला आधार केवढा वाटतो सांग. राजस्वाला काय असतं, आपल्या घरात ती आली आहे ना तर ठीक आहे, तो कम्फर्टेबल असतो, पण ती नाही आहे तरी कम्फर्टेबलच वागत राहतो, वाईट नाही. पण राक्षसवाला तिच्या भावनांचा विचार पण करणार नाही, त्याला पाहिजे ते करेल, हे जनरल. पण त्याच राक्षसगणाच्या माणसाची राशी मी नाही समजा तर थोडासा तौलनिकपणा पण येतो. तो राक्षस अगदी तितका राहत नाही, पण मुळात राक्षसगण आहे ना, पलीकडच्याचं मन न जाणणं ही वृत्ती असू शकते. गणाने एवढा स्वभाव करतो. आणि मॅरिड लाईफमध्ये स्वभावाला फार महत्त्व आहे. कित्येक जोडपी असे आहेत ना की ती वर्षानुवर्ष लांब राहतात पण प्रेमच असतं त्यांचं एकमेकांना.
काय वेळेला मजा पण करतात. एक नवरा खूप दिवस मस्कतला कुठे गेला, बायको नाराज झाली. ते एके दिवशी त्याने विचारलं त्याला, कधी येणार तुम्ही? तर तो म्हणला, इथे खूप खरेदी करायचं काम चाललंय माझं, वेळ लागेल. तर तिने एवढं खरमरीत पत्र लिहिलं, पुढच्या आठवड्यात जर तू आला नाहीस तर तू तिथे जे खरेदी करतोस ते मी ते विकायला काढीन असं. पण शरदजी मला सांगा, जागेतल्या स्वभावात फरक पडतो. हो, राक्षस गणाची माणसं ॲग्रेसिव्ह असतात, तर तसा त्यांना उद्योगधंद्यात पण उपयोग होऊ शकतो का? तो भाग राशींचा येतो. मेष, सिंह, धनु यांच्या राशीमध्ये ॲग्रेसिव्ह, इथे फक्त स्वभाव आहे. मग माझा स्वभाव राक्षसगणाचा तामसी आहे म्हणजे मी ॲग्रेसिव्ह असेनच असं नाही. करतो तो हे निष्क्रिय माणूस सुद्धा तामसी दारू पिऊन पडलेला असू शकतो. त्यामुळे तो ॲग्रेसिव्ह नाही. ॲग्रेसिव्ह असं बायकांना आवडेल तो. बायका मंगळसूत्र म्हणून वापरतात, मंगळ ॲग्रेसिव्ह, माझा नवरा. म्हणून मंगळसूत्राच्या वाटेशी गोड चाळा करतात बायका नेहमी. इथं कळतं नवऱ्याचं प्रेम आहे. आणि काय बायका वाट्यात चावत बसतात, ते कळतं आपल्याला राग आहे. तर राक्षस गण म्हटल्यानंतर थोडंसं तामसी वृत्ती, पण एखाद्या बाईला आवडेल सुद्धा ती सुद्धा स्वतः राक्षस गणाची असेल तर ते म्हणाले ठीक आहे, मला असं आवडतं खूप. किती चमत्कारिक गोष्टी आहे. एक बाई मुलाला ताज्या पोळ्या करून वाढायची, तर तो पोरगा म्हणायचा, आई ती काळची शेळी वाढणं मला. असे पण जगात लोक आहेत. हे पण गणावर थोडंसं अवलंबून. पण आपला नवरा सुसंस्कृत, कल्चर, सोफिस्टिकेटेड, हेल्दी, रोमॅन्टिक आहे, हे चित्र बघ. आणि जरा विकृत आहे, जरा तामसीच आहे. तुम्हाला म्हणजे असं घडलं, एक मुलगी म्हणाली, माझा नवरा काय कॉलगल समजतो का मला, त्याला गरज लागेल तर माझ्याजवळ येतो, असं पण मुलगी बोलली. हे मी जरा विस्ताराने का सांगतोय, संकोच न ठेवता. तरुण मुला मुलींना खूप हे शास्त्र कळलं पाहिजे. कुठेतरी प्रेमात पडतात, लग्न होतात, पाठीमागणं कळतं खूप दरी आहे आपल्या स्वभावामध्ये. आणि आपण आणखीन जसजसे या कार्यक्रमाचे भाग होतील तसतसे आपण नवीन विषयांना, मुद्द्यांना हात घालणार. तसं आपण पुढच्या भागासाठी कशाची निवड करूया? पुढच्या भागात मला एक निवड अशी वाटते की मला अलीकडे तरुण मुलं मुली खूप विचारतात की आम्ही कुठल्या राशीच्या मुलाशी लग्न करावं. तुम्ही कुठल्या राशीच्या मुलाशी किंवा मुलीशी करायला चॉईस आहे, पण कुठल्या करू नये. हार्ड अँड फास्ट आहे, त्याला षडाष्टक म्हणतात. अमुक राशीचं अमुक राशीशी कधी जमत नाही, तो भाग घेऊया आपण. बरोबर. म्हणजे अनुकूल राशी कोणत्या आणि प्रतिकूल. बरोबर. मग हा विषय आपण पुढच्या भागात चर्चा करूया. तुमच्याही मनात खूप प्रश्न असतील, ईमेल तर आहेच, त्याबरोबर शरदजी उत्तर द्यायला आहेत. म्हणून पुढच्या भागासाठी हा विषय राखून ठेवूया की अनुकूल पत्रिका कशी असू शकते, प्रतिकूल पत्रिका कशी असू शकते आणि त्याच्यावर काही उपायही असतात का, हे सगळं जाणून घेऊया याच कार्यक्रमामध्ये. पण पुढच्या भागात आज इथेच थांबूया. नमस्कार. नमस्कार.